Hello friends, in the previous period we have completed practice set 2.4. Now we have to start 2.5. Before that we have to learn basic concepts regarding or related of that 2.5. The first concept is that nature of roots of the quadratic equation. मग quadratic equation जे आहे त्याचं नेचर कशावरून ठरवलं जातं. सो लुक ॲट ऑन बोर्ड. नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याचं जे नेचर आहे ते कशावरून ठरवलं जातं. व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर ऑफ मायनस 4ac. त्या बी स्क्वेअर मायनस 4ac लाच काय म्हणतात. बी स्क्वेअर मायनस 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट. आय टोल्ड इन द प्रिव्हियस पिरियड डिस्क्रिमिनंट म्हणतात त्याला. ओके, b square minus 4ac and it is denoted by Greek letter delta. b square minus 4ac, what is mean this? This means discriminant and Greek letter याला काय म्हणायचं, delta. This sign is like this, delta. This is called delta. We can determine root of the given quadratic equation from the value of b square minus 4ac. It means discriminant or delta. Okay. Now, how can we? Number one, if value of b square minus 4ac is equal to 0, then nature of roots, the roots of quadratic equation are real and equal. Understand? If value of b square minus 4ac, it means value of delta is 0 or value of discriminant is 0. b square minus 4ac's value is 0. Then the roots of quadratic equation are real and equal. And word is remaining. The roots of quadratic equation are real and equal when if value of b square minus 4ac is equal to 0. Right? जर याची व्हॅल्यू 0 असेल तर त्याला काय म्हणायचं, रियल आणि अनइक्वल रूट्स असतात त्याचे. काय, रियल अँड अनइक्वल, सॉरी रियल अँड इक्वल असा वर्ड आहे, रियल अँड इक्वल. ओके. सेकंड, इफ द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, then suppose this value is greater than 0, then the roots काय असेल तेव्हा आन्सर. therefore the roots of quadratic equation are real and अनइक्वल. रियल असतात पण कसे असतात, अनइक्वल. का, इफ द व्हॅल्यू ऑफ दिस बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. ओके, ग्रेटर दॅन 0 मीन्स पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 लाईक दिस पॉझिटिव्ह नंबर्स जर असेल तर काय असतं, द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल इफ बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0. देन last third rule, if b square minus 4ac is less than 0, जर लेस दॅन असेल तर, लेस दॅन म्हणजे काय, निगेटिव्ह जर असेल तर, निगेटिव्ह व्हॅल्यू इज लेस दॅन लहान आणि 0 मोठा असेल, बरोबर. बी स्क्वेअर मायनस 4 निगेटिव्ह व्हॅल्यू -2 -3 असं जर असेल तर देन तर रूट्स कसे असतात त्याचे, आर नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल असं असणार.
the roots of quadratic equation, the roots of quadratic equation, the roots of quadratic equation are not real, not real ला अंडरलाइन करतो, एवढं लक्षात घ्या. बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल, लहान असेल 0 पेक्षा, म्हणजे मायनस नंबर असेल, तर त्याचं काय असतात, नॉट रियल. द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट रियल. अंडरस्टँड? लक्षात आलंय? तर पहा, पुन्हा एकदा पहा बोर्डवरचं व्यवस्थित. द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, नेचर ऑफ रूट्स कसं ठरवणार? बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू जर 0 असेल तर रिअल आणि इक्वल असतात. जर बी स्क्वेअर मायनस 4ac हे मोठा असेल, ग्रेटर दॅन 0 असेल तर रिअल आणि अनइक्वल असतात, राईट. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac लास्ट लाईन हे जर लेस दॅन 0 असेल, निगेटिव्ह नंबर असेल तर नॉट रिअल असतात. थोडं लक्षात घ्या की इक्वल असेल तर रिअल आणि इक्वल 0च्या, आणि 0पेक्षा बी स्क्वेअर मायनस 4ac जर मोठा असेल तर रिअल असतात पण अनइक्वल असतात. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac जर काय असेल त्या ठिकाणी लेस दॅन 0 तर त्याच्या द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन आर नॉट रिअल. ओके, लिहून घ्या आणि स्क्रीनशॉट काढा. मुख्य म्हणजे समजून घेऊन लक्षात ठेवा. पहा मित्रांनो, नेक्स्ट पॉइंट आहे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन अँड कोएफिशिएंट्स. Suppose or let, we can use this word here at the place of let, we can use here suppose. Let alpha and beta are the roots of the equation ax square plus bx plus c is equal to 0. We know this is the general form or standard form of the quadratic equation. याचे roots, we know that there are two roots generally. We've learnt in the previous practice set. Now suppose we consider these are the alpha and beta are the two roots. One root is alpha and another is the beta. These words are new for you, alpha and beta, but try to remember each and every word. Alpha and this is called beta. In the questions, it can be asked the roots of the product of the roots of the equation is this and the sum of that roots are this. की काय असेल किंवा त्याचं प्रोडक्ट काहीतरी आहे त्यात रूट्सचं, तर त्यावेळेस आपल्याला ते रूट कोणते कन्सिडर करावे लागतील, अल्फा आणि बीटा, आणि त्याचे सम काहीतरी असेल. तर त्यावेळी आता हे ए बी सीच्या व्हॅल्यू तर ए कोएफिशिएंट इथं बी आणि इथं सी आहे. ओके, देन we how can we remind that? What can we remind? Suppose if you want to find sum of the roots alpha plus beta is equal to what? Minus b by a. So sum of the roots is minus b upon a. Is a sum. And another thing we have to remind or we have to keep in mind that product of the roots means here no sign between alpha and beta, by default multiplication is there, so alpha beta is equal to c by a, c upon a. Okay, इथं minus b upon a आणि इथं c by a प्लस असेल तर मायनस बी बाय ए और मल्टिप्लिकेशन असेल तर सी बाय ए. ओके, त्या रूट्समध्ये अल्फा आणि बीटामध्ये. सो कीप इन माइंड अल्फा प्लस बीटा दॅट व्हॅल्यू इज मायनस बी बाय ए अँड अल्फा इंटू बीटा और अल्फा बीटा इज इक्वल टू सी बाय ए. ओके, तर हे आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवताना, एक्झाम्पल सोडवताना उपयोगाला येईल. सो लक्षात ठेवायचं. ओके, सो व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं समजून घ्या आणि त्याला पॉज करून किंवा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या हा पॉइंट. ओके फ्रेंड्स, नाउ लास्ट पॉइंट अकॉर्डिंग टू that practice set 2.5 we are learning now to obtain a quadratic
इक्वेशन हॅव्हिंग गिवन रूट्स. आपल्याला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं असेल, तयार करायचं, ऑब्टेन करायचं असेल तर जर कसं करणार, जर त्याचे रूट्स दिलेले असतील. एक्झाम्पल दिली इथं, लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इन अ व्हेरिएबल एक्स. अल्फा आणि बीटा जर त्याचे रूट्स असतील, जर एक्स व्हेरिएबल असणाऱ्या इक्वेशनचे, तर कशा पद्धतीने आपण करू. तर रूट्स असतात म्हणजे काय बाबा, त्या एक्सची व्हॅल्यू समजा 5 आणि 6, 5 अँड 7 दीज आर द रूट्स. देन एक्स इज इक्वल टू 5 और एक्स इज इक्वल टू दॅट काय लिहितो आपण, अनदर 7 असं लिहितो. तसं इथं काय करणार, हे रूट्स आहेत म्हणजे काय करणार आपण, एक्स इज इक्वल टू अल्फा अँड अनदर वन इज अनदर एक्स इज इक्वल टू बीटा. Suppose these are the roots. Let we consider this. These are the roots of the quadratic equation. Then we variable x. आता हे अल्फा इकडे घ्या बरं, काय होतं पहा, x मायनस अल्फा इज इक्वल टू 0. पुढे काहीच नाही, हे अल्फा इकडे आलं, मायनस झालं, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह झालं, इज इक्वल टू काही राहिलं नाही म्हणजे 0. अँड x मायनस बीटा इज इक्वल टू ऑल्सो 0. ओके, असं लिहिलं. मग आपण याचं जर प्रोडक्ट जर केलं या ठिकाणी, हे असं लिहिल्याच्या नंतर त्याला प्रोडक्ट फॉर्ममध्ये जर लिहिलं 2 ब्रॅकेटमध्ये, बघा काय होतं आहे अल्फा. मग पहा कशा पद्धतीनं बुकमध्ये तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहे, पण मी एक्सप्लेन करतो, काही काही स्टेप बुकमध्ये वगळलेले असतात. आता लक्षात घ्या, एक्स मायनस अल्फा याला काय लिहू शकतो, एक्स मायनस अल्फा x minus beta, these both are 0. x minus alpha is 0 and x minus beta that are 0. So we can write in this form. तुम्हाला माहिती आहे असं लिहितात म्हणून. ओके, now multiply this, we will multiply this. x into x काय होतं बेटा, x square, x into beta काय येतं बरं, हे पॉझिटिव्ह एक्स आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं निगेटिव्ह आहे ना, बीटा एक्स काय येईल इथं, बीटा एक्स. ओके, आता कशानं मल्टिप्लाय करायचं, एक्सनं मल्टिप्लाय करून झालं, आता अल्फानं मल्टिप्लाय करायचं पूर्ण ब्रॅकेटला. मग हे मायनस आणि हे तर प्लस आहे, मायनस अल्फा इंटू एक्स, धिस मायनस प्लस काय येणार आहे, मायनस अल्फा एक्स काय येणार इथं, अल्फा एक्स, मायनस इंटू प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, अल्फा एक्स, अल्फा आणि एक्सचं मल्टिप्लिकेशन अल्फा एक्स, आणि देन लास्ट अल्फा इंटू बीटा, निगेटिव्ह निगेटिव्ह, लक्षात घ्या निगेटिव्ह इथं आणि हे निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, अल्फा इंटू बीटा, अल्फा बीटा काय येतं ते, अल्फा बीटा इज इक्वल टू 0. काही नाही म्हणजे समोर आहे तिथं 0 आहे, लक्षात येतं. आता पहा, मग लक्षात घ्या की काय होतं, कशा पद्धतीने. मग पहा याच्यामध्ये आता एक्स स्क्वेअर मायनस या दोघांच्यामधून कॉमन सुरुवातीला घेऊ शकता किंवा नंतर पण घेऊ शकता. आपण इथं नंतर घेऊ, एक्स कॉमन घेतला, इथं एक्स आहे इथं एक्स आहे, बरोबर. मग मध्ये काय राहिलं, बीटा. आता याच्यामध्ये बीटा आणि इथं निगेटिव्ह जर घेतलं तर हे निगेटिव्ह निगेटिव्ह काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार. मग थोडं आपल्याला इथं पॉझिटिव्ह आहे का नाही, मग इथं मग प्लस घ्यावं लागणार आहे, बीटा प्लस एक्स और अल्फा प्लस एक्स, बीटा प्लस अल्फा, बीटा प्लस अल्फा इथं दिलं आहे. तिथं एक स्टेप तुम्हाला बुकमध्ये डायरेक्ट दिलेली आहे. एक्स स्क्वेअर मायनस इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणून इथं पॉझिटिव्ह घेतलं बरं का, एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. फक्त इथं एक लास्ट लाईनमध्ये चेंज करतो, एक्स स्क्वेअर मायनस इथं बीटा प्लस एक्स आहे ना, सॉरी बीटा प्लस अल्फा, तर इथं काय करायचं आहे, अल्फा प्लस बीटा करायचं, काही फरक पडत नाही. एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आलं लक्षात. मग काय करणार लक्षात घ्या, तर हे बेसिक, हे महत्त्वाचं आहे, वरचं नाही समजलं तरी हरकत नाही, हे महत्त्वाचं आहे. कारण काय करायचं, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स, सम करायची त्याची, बरोबर ना, अल्फा प्लस बीटा एक्स आणि प्लस अल्फा बीटा प्रोडक्ट ऑफ द रूट्स.
आता ते वाक्य लिहायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या, एवढं लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटमध्ये अल्फा एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा प्लस बीटा एक्स ब्रॅकेटच्या बाहेर प्लस अल्फा इंटू बीटा. ओके, आता ह्याला आपण वर्डमध्ये लिहू. पहा मित्रांनो, आता ह्या स्टेप तुम्हाला वरच्या एखाद्या दिवस थोड्या कन्फ्यूज होतील. ह्या बुकमध्ये त्याच्या एखादी ही स्टेप तुम्हाला बुकमध्ये दिलीच नाही. तुम्ही पहा पेज नंबरवर त्या ही स्टेप दिली नाही, त्याच्यातून कॉमन इथं डायरेक्ट घेतलेलं आहे, ही स्टेप डायरेक्ट घेतलेली. पण तुम्हाला एखाद्या बुकमध्ये इनकम्प्लीट स्टेप दिलेले आहेत, पण मी तुम्हाला अजून त्याला स्टेप एक्सपांड करून सांगितले. तरी एखाद्या दिवस हे जरा डिफिकल्ट जातं, म्हणून मागची मी थोडे डायरेक्ट सांगितले. पण याच्यामध्ये तुम्हाला थोडं समजण्यायोग्य होतं म्हणून हे सांगतोय. पण एवढं जरी लिहिलं असलं मी इथून, ह्या जरी स्टेप असतील, समजा हे स्टेप, हे एक्झाम्पल, हे फॉर्म्युला, हे ऑब्टेन कसं केलं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन, ह्याच्यासाठी आपल्याला हेच महत्त्वाचं आहे बॉक्समधलं. आलं लक्षात? हे बाकीचं जरी कन्फ्यूज झालं किंवा हे कसं आलं म्हणून हे वरचं आहे, आणि ते मी हळूहळू सांगितलेलं आहे. आता मी रिपीट नाही सांगत, तुम्ही बॅक येऊन ते रिपीट प्ले करा, मग लक्षात येईल तुम्हाला. आता हे जे आहे काय म्हणतात बरं ह्याला, हे बॉक्समधलंच मी तिकडे लिहिले, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटमध्ये हे पहा आणि ब्रॅकेट क्लोज एक्स प्लस अल्फा बीटा. हे जे आहे तर हे आहे इफ अल्फा अँड बीटा वेन टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन गिवन अल्फा अँड बीटा इन व्हेरिएबल एक्स देन आर गिवन. हे पहा, वेन टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन देन क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन बी ऑब्टेन्ड ॲज. जर दोन रूट दिले असतील अल्फा बीटा तर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे कोणतेही रूट्स देऊ द्या, आपल्याला त्याला अल्फा बीटा कन्सिडर करावं लागतं, बरोबर. मग अल्फा बीटा जर त्याला कन्सिडर केलं, तर हे सोडवताना तुम्हाला अजून लक्षात येईल. तर कसं लिहिता येतं मग त्याला, की एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट, हे पाठ करायचं आहे, लक्षात ठेवायचं, एक्स स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्लोज एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. आता ह्यालाच वर्डमध्ये कसं लिहायचं, हे पहा, वेन टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन देन क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन बी ऑब्टेन्ड ॲज. वर्डमध्ये ह्याला कसं लिहायचं बघा, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस वर्डमध्ये कसं लिहितात, ॲडिशन ऑफ रूट्स. हे बुकमध्ये दिलेलं तुम्हाला, ॲडिशन ऑफ रूट्स, दिस अल्फा प्लस बीटा मीन्स ॲडिशन ऑफ रूट्स ब्रॅकेट क्लोज एक्स. ओके, अँड पुढं काय, प्रोडक्ट ऑफ रूट्स, प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. हे अशा पद्धतीनं तुमचं वर्डमध्ये झालं व्यवस्थित, लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे आणि समजल्यानंतर ते पॉज करून लिहून घ्यायचं. अंडरस्टँड? ओके. आता हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवताना उपयोगी पडणार आहे. दिस ऑल पॉइंट्स आर युजफुल फॉर द प्रॅक्टिस सेट. इफ these points if you didn't understand then you can't understand practice set also. Okay, so try to understand this. जर लक्षात नसेल आलं तर रिप्ले करून पहा, किंवा मी हे गोष्टी अजून प्रॅक्टिस शिकवताना देखील तुम्हाला रिपीट सांगेल तर तुम्हाला ते कळेल. पण हे बेसिक पहा, हे महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? आणि याच्या हे कळालं तर प्रॅक्टिस सेट कळत असतो. ओके, टुडे वी स्टॉप.